ऑफिस असा झाला का? त्याचा नंबर आपलं नुकसान काल मला व्हिडिओ आलेला आहे 4 पोरांचा. त्यानं डायरेक्ट त्यात शिव्या देऊन सांगितले की मी सगळं फोडले तोडलेलं आहे आणि त्यानं डायरेक्ट धमकी देतय मी ह्याचं बघून घेऊन म्हणून डायरेक्ट शिव्या देऊन घेतलेला आहे त्यानं. मी सांगितले की त्यानं मी सगळं मॅच फोडलंय तोडलंय म्हणून. काय कारण नसताना त्याची माझी ओळख नाही, त्याची माझी दुश्मन नाही, ती MH24 आणि त्याने धमकी द्यायला लागली की MH24 म्हणजे कमी समजा नका म्हणून डायरेक्ट धमकी दिलेली आहे त्यानं. आज अशी धमकी देतोय म्हणजे ते उद्याच्याला मी कुठं चाललो तर ती मारायला बी येणार नाही मला. या समजा काय गुपसून जाईन. त्याने बी परिषदानं हे जे दखल घेतली पाहिजे, त्याला पटदिशीनं अटक केलं पाहिजे, त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आज किती नुकसान केले, माझे 10-15 बोर्ड फाडल्यात, शटरवर मोठे मोठे दगड घातल्यात. आज LED बोर्ड फोडलाय माझा, तिथं सगळं पडलेलं आहे, दगड बी मोठे मोठे घातलेले आहेत. आणि आजच मला समजलं की धाराशिव जिल्हा ते त्याच्यासमोर एक व्यक्ती बसलेला माझ्या विरोधात हॉटेल भाग्यश्रीच नाव घेऊन. दुसरं धाराशिव जिल्ह्यामध्ये त्याला बकरे कापणारा कोणच दिसलेला नाही, फक्त हॉटेल भाग्यश्री दिसलेले. मग ती का बाबा, आमची तुझी दुश्मनी काय? आता बकरे म्हणजे कापायचं हे नाही का? आज सगळे धाराशिव जिल्ह्यात रोज 200 बकरे कापतात, मग आम्हीच कशावरनं बकरे कापतो म्हणून आमच्या विरोधात का? म्हणजे ह्याचं एक म्हणणं आहे की हॉटेल बंद झालं पाहिजे, कारण याला 10-5 जणांना कोणी तर सांगितलेलं असावं की हॉटेल भाग्यश्री पाय आमचं नुकसान व्हायला लागलंय, ती सस्ते काय लागलंय, त्याच्या पाय तू आमाशावर उपोषणला बस, त्याचं हॉटेल बंद पडावं. पण कारण त्याला काहीच नाही. बकरे ही सगळी जण कापतात. आज शेतकरी वर्गाचे पैसे 4 पैसे आमच्या पाय व्हायला लागल्यात, कारण की शेतकऱ्याच्या बकऱ्याला भाव नव्हता. 10,000-8,000 रुपयाला बकरं जातं, तर आज 12,000-13,000 रुपयाला जाते, शेतकऱ्याचं जाते. मग बकरे कापून द्यायच्या नाही तर शेतकऱ्याला बकरी विकवायला आणायच नाही पाहिजेत बाजारात. आणि जे आज हॉटेलवाले बकरे कापतात त्यांना एकाला बी कापून देऊ नका ना तुम्ही, सगळ्यांच्या नावाचं नोटीस लावा. आज कितीतरी हॉटेल नामचे नाहीत, त्यांचे बी हॉटेलचं नाव टाका ना तुम्ही तिथं. आमचं हॉटेल भाग्यश्रीला टार्गेट काय म्हणून? मग तुम्ही सगळ्यांचा विचार घेऊन तुम्ही एकटे बसलेलं की हॉटेल भाग्यश्री बंद पडले पाहिजे. तुम्हाला जे लय जणांना पुरस केलं ना आमच्यावरच ही लावला, मग एखाद्या गरीबावरच का? जे अंगठा छाप आहे त्याच्यावरच का लावला? जे शिक्षक आहे त्याच्याकडे जात नव्हतं तुम्ही, कारण ते बरोबर तुम्हाला कुठून लावायचं ते लावतोय, आमच्यावरच काय म्हणून? असं माझी इच्छा आहे आणि शासनालाही माझी इच्छा आहे की तसल्या माणसाला पडदिशीन तिथून उठवून त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे. अगर आम्हाला कारवाई करत असाल तर भारतातले जितके बकरे कापतात सगळ्यावर कारवाई करा. कोंबड्या कापून देऊ नका, बकरी कापून देऊ नका आणि सगळे हॉटेल बंद करा. आमचं हॉटेल बंद करायचं म्हणतात ती, तर सगळ्या हॉटेलाचे नाव घेऊन सगळे हॉटेल बंद करून टाका. एकालाही कापून देऊ नका बकरं, कारण की पशु हत्या म्हणल्यावर सगळे आले त्यात, आम्ही एकटेच नाही. आज सगळे हॉटेलवाले बकरे कापतात, असं नाही की आम्ही बी कापतो म्हणून. दुकानात रोज 3-4 बकरे कापले जातात, ती कापून देऊ नका. कोंबड्या कापून देऊ नका, काहीच कापून देऊ नका. सगळ्यांच्या नोटीस पाठवा, सगळ्यांनाही करा. तिथं हॉटेल भाग्यश्रीचंच नाव का ह्याच्यावर बी लक्ष घाला, कारण की कुणी तर डाव ठेवल्याने आमच्यावरच चालू आहे. ही आमची विनंती आहे कळकळीची की या माणसाला कोणीतरी हे केल्यामुळं आणि आमच्याकडून पैसे उकळल्यामुळे या माणसानं खरे तर म्हणलं तर बसलेला असावा, कारण की आम्हाला लिहिता वाचता येत नाही, याचा विरोधात तीच आहे. ही आमची कळकळीची विनंती आहे की त्याच्यावर बी कारवाई करा, ही आमची कळकळीची विनंती आहे. नागेश विकास मडके, लैला थोरात, आम्ही दोघं नवरा बायको हॉटेल चालवतो. रात्र दिवस मेहनत करतो. सकाळी 6 वाजता उठतो, रातच्या 1 वाजता हॉटेल चालू असते, 10:30 वाजता चालू असते आमचं हॉटेल. पण आम्हाला सगळं बंद करा 1 वाजता तेव्हा जेवतो आम्ही, एकच टाइम जेवण हॉटेल चालवतो. आज सकाळी नाश्ता नसतो, आम्ही 6 वाजता बकरी खरेदी करायला